होय, आम्ही नोकरी करतो. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्हाला असं वाटतं, की मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे, काही ना काहीतरी हातपाय मारले पाहिजेत. तुम्हाला नक्की चांगलं वाटतं मराठी माणसांविषयी, मराठी मुलाविषयी. पण ज्यावेळेला आपण एखाद्याला सूचना करतो ना, एखाद्याला सांगतो ना, की तू व्यवसाय कर, तू व्यवसायामध्ये जाऊन यशस्वी होशील, तुमची भावना चांगली असते त्याच्यामधली. पण ज्यावेळेला तुम्ही एखाद्याला अशी सूचना करता, जेव्हा सांगता, त्यावेळेला त्याच्या मागे त्याच्या गाठीशी एवढा अनुभव आहे की नाही, त्याला त्या बाबतीमध्ये काही पाठबळ आहे की नाही, भांडवल आहे की नाही, या सगळ्यांचा विचार कोण करणार? तुमच्या सगळ्यांचं म्हणणं एखाद्याने सिरियसली घेतलं आणि समजा एखादा व्यवसाय सुरू केलाच आणि त्याला अनुभव नाहीये, त्याला पाठीशी पाठबळ नाहीये, बँकांचं कर्ज घेऊन पुरेशा अनुभवाच्या अभावी जर का त्याने व्यवसाय सुरू केला, तर मात्र त्याला अपयश येणार आणि कर्जामध्ये बुडणार आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला बँकांच्या हप्त्यांना तोंड द्यावं लागणार. घर संसार कसा सांभाळणार? त्यापेक्षा मंडळी आपली नोकरी बरी. तुम्ही नोकरीमध्ये सेटल व्हा आणि हे करता करता, नोकरी करता करता, कुटुंब, गाव सांभाळता सांभाळता तुम्ही एखाद्या व्यवसायाच्या दिशेने जाऊ शकता. हे फक्त माझा अभिप्राय झाला. धन्यवाद.